श्री स्वामी समर्थ. उद्या 25 सप्टेंबर 2025. उद्या नवरात्रीची चौथी माळ आहे. तर 25 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्रीतील तृतीया तिथी आहे. तर ज्याच्यामुळे यंदाचा नवरात्र उत्सव हा 10 दिवसांचा असणार आहे. तर त्यामुळे उद्याच्या दिवशी देखील चंद्रघंटा देवीचीच पूजा केली जाईल. यंदा तृतीया तिथी ही 2 दिवस असल्यामुळे म्हणजेच 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर रोजी असल्यामुळे नवरात्रीचा उत्सव हा 9च्या ऐवजी 10 दिवसांचा साजरा केला जाणार आहे. त्यामुळे 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबरला चंद्रघंटा देवीचीच पूजा केली जाणार आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी चंद्रघंटा देवी यांचीच पूजा केली जाईल. देवी वाघावरती स्वार आहेत आणि तिला त्यांच्या उजव्या 4 हातामध्ये कमळाचं फूल आहे, धनुष्यबाण आणि माळ असते. तर 5वी अभय मुद्रेत म्हणजे भीतीची मुद्रा असते. त्यांच्या डाव्या 4 हातात त्रिशूळ, गदा, तलवार आणि कमंडलू देखील आहे. तर उद्या चंद्रघंटा देवी आईला माळ ही कोणत्या फुलांची घालायची आहे? तर माळ ही तुम्ही गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्ण कमळ किंवा जर का तुमच्याकडे तुळशीची पानं असतील तर त्या तुळशीच्या पानांची माळ देखील तुम्ही उद्या चंद्रघंटा देवीला अर्पण करू शकता. जर का तुमच्याकडे यातलं कोणतेच फुलं नसतील, गोकर्णीचे फुलं नसतील किंवा तुळशीची पानं देखील नसतील किंवा कृष्ण कमळ नसेल तर तुम्ही उद्या देवी आईला पिवळ्या रंगाच्या फुलाची माळ देखील अर्पण करू शकता. तर पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांची माळ ही तुम्ही उद्याचा शुभ रंग हा पिवळा आहे. तर त्यामुळे तुम्ही चंद्रघंटा देवी आईला पिवळ्या झेंडूच्या फुलांची माळ देखील अर्पण करू शकता. उद्या तुम्हाला देवी आईची पूजा कशी करायची आहे? तर सर्वप्रथम अंघोळ करायची आहे आणि नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत. देवी आईला नवीन वस्त्र परिधान करायची आणि देवी आईला पिवळ्या रंगाची फुलं किंवा निळ्या रंगाच्या फुलांचा हार हा अर्पण करायचा आहे. त्यानंतर दिवा आणि धूप लावायचा. देवी आईला खीर ही अर्पण करायची आहे. देवी आईला नैवेद्यामध्ये दुधापासून बनवलेले पदार्थ, खीर असेल किंवा दुधापासून बनवलेली मिठाई असेल तर नैवेद्यामध्ये तुम्हाला खीर किंवा दुधापासून बनवलेली मिठाई ही अर्पण करायची आहे. आणि तुम्हाला मंत्र हा म्हणायचा आहे, ओम देवी चंद्रघंटाय नमः. या मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा आहे. देवीचं हे रूप हे खूप शांत आणि प्रेमळ आहे. त्यात सुख आणि समृद्धी देतात. चंद्रघंटा देवीची पूजा ही अगदी आपण मनोभावे केल्यास आपल्या सुखामध्ये देखील वाढ होते, समाजामध्ये मान सन्मान मिळतो. या दिवशी देवीच्या शांत आणि प्रेमळ रूपाची पूजा केल्यामुळे आत्मविश्वास देखील वाढतो आणि आपल्याला सुख देखील मिळतात. देवीचं रूप हे कसं आहे? तर त्यांच्या कपाळावरती घंटीच्या आकाराचा हा चंद्र आहे. त्यामुळेच त्यांना चंद्रघंटा म्हणतात. या नावामध्ये खूप तेज आणि प्रेम आहे. देवी चंद्रघंटाचं रूप हे खूप सुंदर आणि शांत आहे. त्यांची शक्ती खूप मोठी आहे. त्या आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश आणि समृद्धी देतात. त्यांची पूजा आपण मनोभावे केली तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपल्याला यश हे मिळेल. तृतीया तिथीला देवीची पूजा ही सूर्योदयाच्या आधी करायची आहे. तर त्यामुळे देवीची कृपा ही आपल्यावरती होते. तर यंदा चंद्रघंटा देवीची पूजा ही आपल्याला 24 सप्टेंबर 2025ला आणि 25 सप्टेंबर 2025ला दोन्ही दिवशी देवी आईची पूजा करायची आहे. आणि देवीला आवडत्या रंगाची फुलं देखील अर्पण करायची आहेत. उद्याचा शुभ रंग हा पिवळा आहे. जर का तुमच्याकडे गोकर्णीची फुलं नसतील म्हणजे निळ्या रंगाची जर का फुले नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं किंवा हार हा देवी आईला हा अर्पण करू शकता. आणि देवी आईला नैवेद्याच्या रूपामध्ये मिठाई आणि दुधापासून बनवलेली खीर ही तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर पूजेवेळी देवीच्या मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा आहे. ओम देवी चंद्रघंटाय नमः. या मंत्राचा जप हा तुम्हाला उद्या करायचा आहे.